ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण हा 6वा अध्याय बघतो आहे आणि त्याचं नाव आहे ध्यानयोग किंवा त्याला आत्मसंयम योग पण असं नाव दिलेलं आहे. आता आपण बघितलं की हे गीतेचे आपण आतापर्यंत 5 अध्याय बघितले. त्यामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी भगवंतांनी सांख्ययोग सांगितला. म्हणजेच ज्ञानयोग काय आहे त्याबद्दल त्यांनी तिथे वर्णन केलेलं आहे. पूर्ण चॅप्टर, सेकंड चॅप्टर. थर्ड चॅप्टरमध्ये त्यांनी आपल्याला कर्मयोगाबद्दल सांगितलं. चतुर्थ अध्यायामध्ये पण थोडाफार कर्मयोग आलेला आहे. तर आता ह्या सगळ्या ऍक्च्युली जर बघितलं तुम्ही तर पहिले 3-4 अध्यायामध्येच गीतेचं पूर्ण सार असं आलेलं आहे. म्हणजे जे आतापर्यंत आपण यात बघितलंय की बहिरंग साधन आणि अंतरंग साधन. म्हणजे हे सगळं जप ध्यान करायच्या पूर्वी करायच्या काही गोष्टी आणि करत असतानाच्या गोष्टी. तर हे कर्मयोग जो आहे हा पूर्वी करायचा आहे, जप ध्यान सगळं करण्याच्या आधी. तर थोडक्यात सांगायचा अर्थ असा आहे की हा जो 6वा चॅप्टर आहे याला आपण ध्यानयोगासोबतच याला आपण निधिध्यासन योग पण म्हणू शकतो. की या म्हणजे अध्यायामध्ये रिफ्लॅक्शन आहे की आतापर्यंत आपण जे काही केलेलं आहे किंवा जे काही आपण श्रवण मनन केलेलं आहे, जे काही आपण दुसऱ्या अध्यायात वाचलं, जे काही तिसऱ्या अध्यायात वाचलं, चौथ्या अध्यायात वाचलं आपण, किंवा जो काही वेदांत आपण आतापर्यंत शिकलो त्याचं श्रवण आतापर्यंत आपण केलं आणि मनन करणं हे पण फार महत्वाचं आहे. तसं जर बघितलं तर एकदा श्रवण केल्यानंतर गुरुमुखातनं जेव्हा आपल्याला मंत्र मिळतो किंवा गुरुमुखातनं जेव्हा आपल्याला सांगितलं जातं की तूच तो ब्रह्म आहेस, हा, तेव्हाच खरं खरं ज्ञान झालं. जे उच्च प्रतीचे साधक आहेत त्यांना गुरुमुखातनं निघाल्याबरोबर ज्ञान होतं. तत्वमसी, तत्वमसी श्वेतक येतो. हा, किंवा अहमात्मा ब्रह्म किंवा अहम ब्रह्मास्मी, जसं गुरुनी सांगितलं त्याच प्रमाणात लगेच त्यांना इमिडिएटली त्यांना ज्ञान झालेलं आहे. असे बरेच उदाहरण आहेत. मग आपलं का होत नाही असं? त्याचं कारण असं आहे की आपला आरसा स्वच्छ नाही आहे. गुरुनी त्या आरशासमोर ते खरोखर दाखवून दिलंय, ते प्रतिबिंब दाखवायचा प्रयत्न करतायत, पण त्या आरसा इतकी धूळ साचलेली आहे किंवा तो आरसा इतका डिस्टॉर्टेड झालेला आहे की त्यामुळे आपल्याला गुरुनी सांगितल्याबरोबर आपल्याला त्याचा प्रकाश दिसत नाही. म्हणून हे मनन फार महत्वाचं आहे की जे काही गुरुंनी सांगितलं आहे, जे काही शास्त्रात सांगितलं आहे, पहिल्यांदा श्रवण केलं. श्रवण केल्यानंतर आपल्याला मनन करणं फार आवश्यक आहे. आणि मनन केल्याने काय होईल? मनन केल्याने कन्व्हिक्शन येईल. आपल्याला त्याच्यावर थोडं विश्वास होईल. आपण प्रत्येक गोष्टीवर मनन करत असतो. साधं जर आपण एखादं घर जरी घेतलं किंवा घ्यायचं असेल तर त्यावर किती चिंतन करतो आपण 1 महिना, की हे घेऊ की ते घेऊ, कुठलं चांगलं असेल, कुठलं खराब असेल, कुठल्या साईडला हवा येणार आहे, नॉर्थ ईस्ट त्याचं हे आहे की नाही, पैशाला परवडणार आहे की नाही, किंवा आपल्याला कर्ज मिळणार आहे की नाही, हे एका पद्धतीचं मननच झालं. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर आपण मनन केल्याशिवाय कुठलंच काम करत नाही. तसंच जे काही आपण श्रवण केलेलं आहे शास्त्रामध्ये, जे काही दुसऱ्या अध्यायामध्ये श्रवण केलं आहे, तिसऱ्या अध्यायामध्ये श्रवण केलेलं आहे, ह्या श्रवण केलेल्या गोष्टींवर हे मनन होणं हे फार आवश्यक आहे. मग प्रॉब्लेम येतो की सध्याचं आपण कुठे आहोत? म्हणजे बरेच वेळा असं होतं की मी सध्या कुठे उभा आहे? तर जर आपण जनरल बघितलं साधकांचं, मी जे साधकांबद्दल बोलतोय आणि हा क्लास पण आपल्या साधकांसाठीच आहे, की आपलं जनरली काय असतं की एक ज्ञानी की ज्याला शांती मिळालेली आहे, त्याला पूर्णत्व मिळालेलं आहे, त्याच्या जीवनातले सगळे हे जे आपल्यामध्ये जे विकार दिसतात त्याच्यामध्ये कुठले विकार नाही आहे. एक ज्ञानी आणि एक अज्ञानी की त्याच्यात तो फारच ग्रॉस लेवलवर आहे. त्याला काहीच माहित नाही या अध्यात्मातलं. याच्यामध्ये कुठेतरी आपण आलेलो आहोत, की आपण ज्ञानी पण नाहीये आणि खूप ग्रॉस लेवलवर पण आपण राहत नाहीये. तर त्या मधल्या भागामध्ये की जिथे आपल्याला दिसतं की ज्ञानी यांनी पूर्ण शांती त्याला मिळाली आहे, त्याच्यामधला जो राग, लोभ, मोह, मद, मत्सर आहे हा त्याच्यातला सगळा निघून गेलेला आहे. पण माझ्यामध्ये आपल्याला राग, मोह, लोभ सगळं दिसतो आहे.
तर हा जो ब्लॉक आहे, ही जी अडचण आहे, ही अडचण कुठे आली आहे मग? की जे ज्ञान किंवा नॉलेज आपण मिळवतो, तर आणि ही शांती जी आहे, ही त्या ज्ञानाचं फळ आहे. त्या नॉलेजचं फळ मिळालेलं आहे. त्याला काय शांती मिळालेली आहे. त्याला पूर्णत्व मिळालं. त्याच्यामध्ये अपूर्णत्व कुठलं राहिलेलं नाही. म्हणजे आपल्यामध्ये अजून पण अपूर्णत्व आहे, की आपल्याला एखादी गोष्ट मिळाल्यानंतर आपल्याला वाटतं, की ते मिळाली तर मला पूर्णत्व मिळणार आहे. परंतु या ज्ञानामध्ये ते पूर्णत्व झालेलं आहे. तर या दोघांमध्ये आपला ब्लॉक कुठे येतो? बरेच वेळा आपण इथे प्रश्न बरेच वेळा काय प्रॉब्लेम येतो, की आपण त्या ज्ञानाला म्हणजे समजा आपण एखाद्या रस्त्याने चाललोय, कोणी भक्ती मार्गाने चाललाय, कोणी ज्ञान मार्गाने चाललेलं आहे, कोणी कर्म मार्गाने चाललेलं आहे. तर आपण त्या ज्ञानाला किंवा नॉलेजला बरेच वेळा दोष देतो, की नाही ते मला जमत नाही, मग माझ्यासाठी हा रस्ताच नाही आहे किंवा माझ्याच्याने होणारच नाही आहे. तर खरा ब्लॉक आहे आपल्या याच्या जीवनातला, की ते हॅबिच्युअल आपलं रॉंग की इतक्या वर्षांपासनं, इतक्या जन्मांपासनं आपल्यामध्ये असं एक हॅबिट तयार झालेली आहे, की हे शरीर मी आहे, हे मन मी आहे. हे जे काही सगळं जग आहे, हे माझं आहे. मी आणि माझं आणि हा जो संसार आहे, मी आणि माझ्यापासून तयार झालेला जो संसार आहे, हा खरा प्रॉब्लेम आहे. आणि इथे कुठे ज्ञानाचा प्रश्न येत नाही, ही आहे हॅबिट. म्हणजे जर कोणी ड्रायव्हिंग करणार असेल, समजा आपण इंडियामध्ये लेफ्ट हँड ड्रायव्हिंग आहे, युरोपमध्ये राईट हँड ड्रायव्हिंग. तर ज्याला हे लेफ्ट हँड ड्रायव्हिंगची ज्याला सवय झाली आहे गाडी चालवायची, त्याला एकदम जर तुम्ही युरोपमध्ये गाडी चालवायला सांगितली, तो चालवू शकणार नाही. कारण ती सवय झालेली आहे. किंवा ज्यांना ते ऑटोमॅटिक गिअर चालवायची सवय आहे, गाडी चालवायची सवय आहे आणि कोणाला हँड गिअरची गाडी चालवायला सवय आहे. तर जो हँड गिअरची गाडी चालवतो, त्याला लगेच जर तुम्ही म्हटलं, की त्या ऑटोमॅटिक गिअरची गाडी चालव, तर त्याला जमणार नाही. कारण तिथे फक्त 2च पॅडल आहे, 3 पॅडल आहे त्याची. एक्सेलेरेटर आणि ब्रेक. तर थोडक्यात सांगायचा उद्देश काय आहे, की ही जी हॅबिट आपल्यावर फॉर्म झालेली आहे, जन्मांजन्मांपासनं याच्यातनं, ती हॅबिट आपल्यामध्ये येते. आणि ही हॅबिट आपली जोपर्यंत जात नाही आणि यालाच आपण शास्त्र यालाच म्हणतो, की अज्ञान. आता हे अज्ञान कसं जाणार? हे हॅबिट जी आपली फॉर्म झालेली आहे, कशी जाणार आहे? त्याच्या काउंटर दुसरी हॅबिट तयार करण्यामध्ये. म्हणजे माझ्यामध्ये आता लेफ्ट हँड ड्राईव्ह चालवण्याची माझ्यामध्ये हॅबिट आहे. मग जर मला राईट हँड जर चालवायची असेल, तर काय करायला पाहिजे? की मला राईट हँड ड्रायव्हिंग करायची हॅबिट ठेवायला पाहिजे. मग जेव्हा मला कळत आहे, की माझ्या ह्या हॅबिच्युअल ज्या काही माझं थिंकिंग आहे, की मी शरीर किंवा शरीर, मी इंटेलिजंट किंवा मी इमोशनल आहे, मी चांगला आहे, मी प्रेमळ आहे, असं आहे, तसं आहे. हे जे आपण आपल्या पर्सनॅलिटीला घेऊन ठेवलेलं आहे, तर वेदांत इथे सांगतो तुम्हाला, की ते हॅबिट ह्या गोष्टीची हॅबिट जी झालेली आहे, ती तुम्ही बदला. सिंपल आहे. आपण सर्वांना उपदेश पण देतो, की "अरे तुला ही अशी सवय जडलेली आहे. हां, ते सवय ही अशी सवय करायची नाही." मग काय करायचं? उलटी सवय लाव. त्याचप्रमाणे आपल्याला पण साधकांना पण इथे काय करायचं आहे, की वेदांतिक थिंकिंग आपल्याला करायचं आहे. तर आपण वेदांतिक थिंकिंग बरेच वेळा म्हणतो किंवा आपण त्याला म्हणतो निधिध्यासन म्हणतो. शेवटी काय आहे हे? इथे थोडं समजून घ्यायला पाहिजे, की हे थोडं टेक्निकल आहे, पण हे समजणं फार महत्वाचं आहे. आपल्या प्रत्येकाच्या मध्ये म्हणजे आपल्याला एक सामान्य ज्ञान असतं आणि एक विशेष ज्ञान. फॉर एक्झाम्पल, आता मी बोलतोय. आता बोलत असताना मी अवेअर आहे. मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय. तर यावेळेस तुमच्यामध्ये एक विशेष ज्ञान तुमच्या कानाच्या द्वारे तुम्ही आता वापरताय. म्हणजे हे चैतन्य आपल्यामध्ये जे आहे, की जे काही स्पिरिट त्याला म्हणा किंवा साक्षी म्हणा. तर हे साक्षी जे चैतन्य आहे, हे आपल्या इंद्रियातनं किंवा शरीरातनं दिसत असतं ते. प्रकाशित होत असतं. आता मी जेव्हा बोलतोय, तेव्हा मी माझ्या मनाचा वापर करतोय. तिथे आता माझा पूर्ण विचार चालू आहे. तुम्ही ऐकता आहात, तेव्हा कानाच्या द्वारे तुम्ही ते विशेष ज्ञान वापरत आहात. म्हणजे की आपण दिवसभरात जे काही आपण कामं करतो, हे काम करत असताना कधी आपण डोळ्यांनी विशेष ज्ञान वापरतो, कधी कानाने, कधी नाकाने, कधी जिभेने, कधी मनाने. तर हा जो साक्षी चैतन्य म्हणतो आपण, हा साक्षी चैतन्य हा वेगवेगळ्या इंद्रियातनं विशेष ज्ञान घेत असतो. आणि एक आहे सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान म्हणजे कसं, की जेव्हा आपण झोपलो असतो, गाढ झोपलो असतो, तेव्हा म्हणजे आपलं माइंड काम करत नाही किंवा कुठलेच इंद्रिय त्यावेळेस काम करत नसतात.
नुसतं आपण शांतपणे झोपलो असतो. तर हे शांत झोपणं त्यावेळेस असं कोणी म्हणू शकत नाही तुम्हाला, की तुमच्यामध्ये चैतन्य नाहीये. जर आपण म्हटलो की नाही मी झोपताना माझ्यामध्ये चैतन्य नसतं, तर लोकं तुम्हाला घेऊन जातील. चला संपलं याचं काम. तर ह्या 2 प्रकारचे चैतन्य आपल्यामध्ये असतात. म्हणून त्याच्या उपनिषदामध्ये एक छान उदाहरण देतात, की जो न्हावी असतो, त्या न्हाव्याचं ब्लेड कुठे असतं? त्याचं ब्लेड त्याच्या बॅकमध्ये असतं. हां. तर हे झालं विशेष ज्ञान. जसं ब्लेड त्याचं बॅगमध्ये आहे, तसंच ते चैतन्य जे आहे, ते आपल्या शरीरामध्ये आहे. किंवा आता मी जेव्हा बोलतोय तेव्हा मनामध्ये आहे. तुम्ही जे ऐकता तुमच्या कानामध्ये विशेष ज्ञान आहे. त्याची एक विशेष जागा आहे. आता बाकीच्याकडे तुमचं चैतन्य सामान्य चैतन्य आहे, पण ऐकताना तुमच्या पूर्ण कानामध्ये आता ते कानाच्या द्वारे तो साक्षी ऐकतो. हां. आणि दुसरं उदाहरण देतात ते, की अरणीचं. अरणीचं म्हणजे लाकूड. आता लाकडामध्ये हे सगळीकडेच तो अग्नी आहे. म्हणजे असं नाही आहे लाकडाला, की समोरच्या भागालाच फक्त अग्नी जळतो. लाकडाचा शेवटचा जो भाग आहे तो जळत नाही असं नाही आहे. लाकडामध्ये संपूर्ण लाकडामध्ये अग्नी असतो. तर अजून पेटवा, पूर्ण लाकूड तुम्ही जळून जाईल. तसंच हे जेव्हा आपण सुषुप्तीत असतो, झोपलेलो असतो, तेव्हा पण आपल्यामध्ये हे सामान्य ज्ञान असतं. तर थोडक्यात लक्षात घ्यायला पाहिजे, की हे साक्षी जे आपण मी हे सांगतो काय आहे, की याच्यावर निधिध्यासन करायला पाहिजे, की आतापर्यंत आपण भरपूर ऐकलं. सेकंड चॅप्टरमध्ये ऐकलं, वेदांत ऐकलं, सगळं ऐकलं, की आपल्यामध्ये साक्षी आहे, आपल्यामध्ये एक चैतन्य आहे. पण या चैतन्याचं ज्ञान आपल्याला बरेच वेळा होत नाही. म्हणजे ते होत असतं, पण ह्या जसं तर सांगितलं, की विशेष ज्ञानाच्या वेळेस तो आपल्याला दिसतो. सामान्य ज्ञानाच्या वेळेस पण असतो. पण मग असं का होतं? याचं कारण काय आहे? तर हे कारण याचं आहे, की जेव्हा म्हणजे मी उदाहरण देतो, की म्हणजे आता टेक्निकल वर्ड जर 2 वापरले तर उपाधी आणि उपहित असे 2 टेक्निकल वर्ड आहे. आपण टेक्निकलमध्ये जाऊ नये. तर जेव्हा मी आता बोलतो आहे, तेव्हा आपण मग बघितलं, की विशेष ज्ञानाद्वारे मी बोलतोय, की आता माझ्या वाणीचा उपयोग मी करतोय किंवा मनाचा उपयोग करतोय. आता इथे कसं आहे, जणू काही मी बोलतोय. ॲक्चुअली याच्यामागे कुठेतरी चैतन्य आहे. त्या चैतन्याच्या प्रकाशामुळे मी बोलतोय. पण मी समजतो काय, की मी बोलतोय. ह्या डोळ्यांच्या मागे काहीतरी प्रकाश आहे, चैतन्य आहे म्हणून डोळे बघतायत. पण मी म्हणतो काय, की मी बघतोय. हे शरीर आहे, पण या शरीरात आपण काय म्हणतो, मी शरीर आहे. हां. तर ह्याचं होण्याचं कारण काय आहे, की समजा उदाहरण पुन्हा एक देतो, की समजा कोणी एखाद्या संस्थेचा अध्यक्ष आहे. बरेच वेळा अध्यक्ष असे मोठे लोकं असतात, सीनियर लोकं असतात. पण त्यांच्या खाली एक काम करणारा असतो, की जो सगळे कामं तो करतो. हां. की कुठलंही काम त्याची तो फक्त सही करतो, पण बाकी सगळे कामं त्याचा दुसरा माणूस करत असतो. आता हा दुसरा माणूस जो आहे, या माणसालाच आपण समजतो, की हाच खरा कर्ता आहे. हां. की हाच काम करतो आहे आणि हा दुसरा जो आहे, पण त्याला आपण इतकं समजतो त्या माणसाला इतकं समजतो, की हे पूर्ण काम जो करतो आहे, तो माणूस करणार आहे. आता हे का येतं जवळ? त्याला 3 कारणं आहेत. एक आहे प्रॉक्सिमिटी. प्रॉक्सिमिटी म्हणजे क्लोजनेस, की त्या अध्यक्षांच्या सोबत तो माणूस इतका क्लोज आहे. क्लोज असल्याशिवाय शक्य नाही आहे ते. म्हणजे ॲज इफ तोच अध्यक्ष आहे, असं लोकं समजतात. की ॲज इफ कोण ते ग्रामपंचायत कोण चालवतो? ग्रामपंचायतमध्ये कोणीतरी एक बाई आहे अध्यक्ष. पण ॲज इफ तो जो तिच्या सोबत तो काम करणार आहे, तोच जणू काही पूर्ण हे काम करतो आहे. तर पहिल्यांदा गोष्ट आहे क्लोजनेस म्हणजे ते क्लोज असल्याशिवाय होत नाही. दुसरी गोष्ट आहे की त्या अध्यक्षाचे जे ॲट्रिब्यूट्स आहेत किंवा गुण आहेत, ते गुण त्या माणसावर दिसतात आपल्याला, की तो पण तेच काम करतो, तो पण त्या प्रकारे डिसिजन घेतो, तो पण त्याच प्रकारचं सगळं कामं करतो. म्हणजे त्याचे गुण आपल्याला त्या माणसामध्ये दिसतात. हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि तिसरी गोष्ट आहे, की ते जे गुण आहेत ते फॉल्सली आलेले असतात. कारण तो खरा अध्यक्ष नाही आहे. त्याच्या सहीला काहीही किंमत नाहीये. किंमत कुणाच्या नाही तर त्या अध्यक्षांच्याच सहीला किंमत आहे किंवा जेव्हा गव्हर्नमेंटमध्ये त्याचं नाव जाईल पंचायत अध्यक्ष म्हणून त्याचंच नाव जाईल अध्यक्ष म्हणून. तर असं आपलं ह्या इंद्रियांचं आणि या साक्षीचं होतं, की जेव्हा तो डोळ्यातनं काम करत असतो, तेव्हा असं वाटतं की जणू काही तो साक्षीच काम करतोय.
मी आता हात हलवतोय तर असं वाटतं की हातांना जो बळ देतो आहे मी देतो आहे, पण ऍक्च्युली याच्या मागे साक्षी तो काम करतो आहे. तर आपला हा घोळ कुठे होतो याच्यावरच खरं चिंतन करणं आहे. हेच आहे खरं या ध्यानाचं काम. या ध्यानयोगाचा उद्देश तोच आहे की तुम्ही जितकं जितकं याचं चिंतन कराल की साक्षी माझ्या मागे कोण आहे, हे सगळं करणारा कोण आहे, संसारी तो साक्षी आहे की नाही, की मी संसारी आहे. आपण म्हणतो मी संसारी आहे, पण मी संसारी होऊच शकत नाही. शरीर संसारी कधी होऊच शकत नाही, कारण हे जड आहे, मॅटर आहे. मन कधीच संसारी होऊ शकत नाही, कारण मन पण मॅटर आहे. आणि शास्त्र तर म्हणतं की हा साक्षी कधीच संसारी नव्हता, तो तर मुक्त स्वभावाचा आहे. मग संसारी कोण? हे संसारी आपण हे संसारी पण ह्या प्रॉक्सिमिटीमुळे, म्हणजे त्या चैतन्याच्या इतकं जवळ आहोत आपण की त्याचे पूर्ण गुण त्याच्यावर आपण आरोपित करतो. त्याला म्हणतात उपाधी, की जणू काही तो अध्यक्ष आहे. तो अध्यक्ष नाही आहे, जणू काही अध्यक्ष आहे. तर आपण जेव्हा चिंतन करायला पाहिजे तेव्हा चिंतन असं करायला पाहिजे की मी साक्षी आहे. माझ्यामध्ये तो साक्षी किंवा चैतन्य परमात्मा आहे किंवा आत्मा आहे आणि त्याच्यामध्ये मी काम करतो आहे. म्हणजे हे जे शरीर मी घेतलेलं आहे, ह्या शरीर म्हणजे आपल्या उपनिषदामध्ये त्याला म्हणतात की हा आत्मा हा सगळं सर्वत्र आहे. हां. तर मग शरीरात कसं आहे? तर ते म्हणतात की शरीरात हा अवेलेबल आहे. हा शरीराच्या बाहेर पण आहे आणि शरीराच्या आत पण आहे. हा अवेलेबल आहे. तर या प्रकारचं चिंतन आपण करायला पाहिजे आणि त्याच्याचसाठी मग हा पूर्ण काय म्हणतात ध्यानयोग ज्यांनी चॅप्टर सुरू केला आहे. म्हणून मी मग म्हटलं की हा ध्यानयोगाचं नाव आहे, आत्मसंयम योग नाव आहे. पण त्याचसोबत याला आपण निध्यासन योग पण म्हणायला पाहिजे, की या जे काही आपण याच्यापूर्वी वाचलं, त्याचं मनन करायला पाहिजे. मनन केल्याने त्याच आपली कन्व्हिक्शन वाढते, त्याच्यावरचा विश्वास वाढतो आणि नंतर त्यावर आपण काही उपाय करू शकतो आणि नंतर त्यामुळे आपल्याला काही शांती म्हणजे जसे की त्या ज्ञानामध्ये जशी शांती येते, ती शांती आपल्याला मिळते. नाही हा विचार व्हायला पाहिजे कारण बरेच वेळा आपण म्हणतो की अ, कसं काय आहे? साक्षी, साक्षी म्हणतो मला तसं लक्षात येत नाही. काय साक्षी आहे? काय आहे? पण खरा साक्षी आपल्यामध्ये आहे. तो सदैव आहेच. आपण सगळ्यांनाच आपल्याला त्या आत्म्याचा अनुभव येत असतो. पण आज तो आपला अनुभव येतोय तो इंद्रियांच्या द्वारा येतोय तो अनुभव. तो खरा अनुभव नाहीये. ती खरी वृत्ती नाहीये. ठीक आहे, अनुभव आहे आपल्याला. पण ती त्या गोष्टीमुळे, त्या प्रॉक्सिमिटीमुळे मी 3 गोष्टी ज्या सांगितल्या की प्रॉक्सिमिटी हां, त्याच्यावर खूप सुंदर उदाहरण देतात, की एक प्रिझम आहे आणि एक लाल फूल आहे. प्रिझम काय करतं ना, की सगळं जो काही आहे म्हणजे प्रिझमच्या जवळ जर तुम्ही एक लाल फूल ठेवलं, तर तो प्रिझम पण पुन्हा लाल होऊन जातं. आता हे फूल जे आहे, हे फूल त्या प्रिझमच्या जवळ आहे, प्रॉक्सिमिटीमध्ये क्लोजली आहे. आता ह्या फुलाचे पूर्ण गुण त्या प्रिझमवर गेलेले आहेत. पण प्रिझममध्ये ते गुण आलेले आहेत का? नाही. ते फक्त फुलाचे आहेत. प्रिझम ॲक्चुअली बाजूला सरून टाका, तर पुन्हा जसा आहे तसाच प्रिझम. तसंच हे आपले इंद्रिय त्या आत्म्याच्या जवळ असल्यामुळे जणू काही तो आत्मा मी ऐकतो आहे, जणू काही बोलतो आहे, जणू काही चालतो आहे, असं आहे. पण तो आत्मा हा सदैव निर्गुण, निराकार असा आत्मा आहे. आता हे जणू काही येतं, हे प्रॉक्सिमिटीमुळे, त्याच्या गुणधर्मामुळे. आता हा जो आता आधी हा माझा शर्ट जो आहे, आधी हा पांढऱ्या रंगाचा होता आणि त्याला मी लाल केला. आता हा काही उपाधी झाली नाही, कारण हा परमनंट झाला आता. हां. परंतु आत्म्याचं असं असतं, की आत्म्यामध्ये जो काही तुम्ही रंग आणा, त्या प्रिझमच्या जवळ तुम्ही लाल फूल आणा, उद्या पिवळं फूल आणा किंवा कुठलंही फूल आणा. ज्या रंगाचं तुम्ही फूल आणाल, त्या रंगाचा तो प्रिझम. म्हणजे आता आपला अनुभव काय आहे, की फक्त इंद्रियांच्या थ्रू जो काही व्यक्त होतो त्यालाच आपण म्हणतो आपण आहोत. पण आपण जो खरा साक्षी आहे त्याचं दर्शनच करत नाही कधी आपण. पण त्या झाडा पण त्या झाडाखाली जो बसलो आहे, त्याला पूर्ण माहिती आहे, की तो जो सरडा जो आहे, तो सगळ्यात वेगवेगळ्या रंगाचा पण आहे आणि विदाऊट रंगाचा पण आहे. हां. तो लाल, हिरवा, निळा सगळा रंग रंग पण बदलतो तो सरडा. पण ॲट द सेम टाईम त्याला कुठला रंग पण नाही. तर हाच विचार हा आपण जो काही ज्ञानाचा विचार किंवा वेदांताचा विचार जो आपण आहे, तो हाच विचार आहे, की तुम्ही त्यावेळेस तो जर विचार जर नाही केला म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये इव्हन निधिध्यासनाच्या वेळेस ॲटलीस्ट, की मी जे काही व्यक्त होतोय ते त्या चैतन्यामुळेच व्यक्त होतोय.
माझं मन, शरीरामध्ये, मनामध्ये आणि जे काही चालू आहे ते पूर्ण त्या चैतन्यामध्ये चालू आहे. पण जणू काही मी बघतो आहे, जणू काही मी ऐकतो आहे, जणू काही मी बोलतोय, पण खरं आहे चैतन्य. आता प्रॉक्सिमिटीमुळे जणू काही मी बोलतोय. आणि त्या चैतन्याचे गुण त्याच्यावर येतात. चैतन्याचे गुण काय आहे, की तो चैतन्य आहे. त्याच्यामध्ये कॉन्शियसनेस आहे. आणि त्याचं प्रॉक्सिमिटी असल्यामुळे काय त्याचा गुण आपल्या वाणीवर येतो. आता मी बोलतोय. आता तो चैतन्याचा गुण माझ्या वाणीवर आला आहे. तुम्ही ऐकताय. तो चैतन्याचा गुण तुमच्यामध्ये आला, ऐकण्याचा आला. तर प्रॉक्सिमिटी आला. पण तसं या शरीराचं काहीच नाही. जेव्हा माझा प्राण निघून जाईल, तेव्हा कान, नाक, डोळे समोर ते काहीच ऐकू शकणार नाही, बोलू शकणार नाही. पण त्या चैतन्य प्रॉक्सिमिटीमुळे ते होतं आणि मला वाटतं की मीच तसा आहे. म्हणजे जसं आम्ही मग त्या अध्यक्षाचं उदाहरण दिलं, तर त्याच्या खाली काम करत तो त्यालाच वाटतं की आपण तोच अध्यक्ष आहे. तोच सगळं काही आहे. कारण ते जवळ आहे ते. तर त्याची प्रॉक्सिमिटी त्याच्यामध्ये आहे. पण त्याचा अर्थ तो असा नाही की तो अध्यक्ष नाही आहे. तो आहे तोच वेगळाच. अध्यक्ष वेगळाच आहे. सो याच्यावर जितकं आपण चिंतन करू, तितकं ते आपल्याला या आध्यात्मिक लाईफमध्ये फलदायी आहे. तर हे आपण मागच्या याच्यामध्ये 22 श्लोकापर्यंत आपण बघितलं होतं. तर ह्या निधिध्यासनाचं खरं 2 भाग आहेत. एक तर बहिरंग आणि अंतरंग आपण बघितलं. तर याच्यामध्ये आपण बहिरंग पण काही भाग बघितला आणि अंतरंगाचा पण काही आपण साधनेचा त्याच्यामध्ये भाग बघितला होता. आता ह्या दोन्ही याच्यामध्ये आपल्याला एक बघायला पाहिजे, की हे दोन्ही डिपेंडंट आहेत कसे बघा, की जोपर्यंत तुम्ही बहिरंग साधना करत नाही, म्हणजे कर्मयोग करत नाही, निष्काम व्हायचा प्रयत्न करत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमचं मन मोठं करायचा प्रयत्न करत नाही, जोपर्यंत तुमचं संकुचितपणा आपण आपला घालवत नाही, तोपर्यंत हळूहळू हळूहळू मन इकडे पण जात नाही. कारण निधिध्यासाचं फळ हेच असायला पाहिजे, की कुठल्याही सिच्युएशनमध्ये राहिलो आपण, कुठल्याही सिच्युएशन आपल्याला जर आली, तर त्या सिच्युएशनमध्ये आपण डिस्टर्ब होऊ नये. हा त्यातला सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे, की आय एम हॅपी इन दिस सिच्युएशन. सध्याची जी सिच्युएशन आहे माझ्या लाईफमध्ये, त्यामध्ये मी खूप हॅपी आहे. म्हणजे काय मला सगळं फेवरेबल माझ्या कंडिशन म्हणून आपण हॅपी असतो. पण जर काही अनफेवरेबल कंडिशन झाल्या, तरीही आपण म्हणायला पाहिजे, की इन्स्पाइट ऑफ दिस सिच्युएशन आय एम हॅपी. की एवढं माझ्या सगळ्या जीवनात घडलं, एवढं माझ्या जीवनात घडतं आहे, तरीही मी हॅपी आहे. हा खरा निधिध्यासनाचं हे फळ आहे. सगळं जेव्हा आपल्याला फेवरेबल असतं, तेव्हा हॅपी असणं वेगळं. आणि जेव्हा अनफेवरेबल आहे, तेव्हा हॅपी असणं वेगळं. आपण बघतो श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये जेव्हा तो यादव सगळ्यांचे भांडणं सुरू झाले, यादव यादव मारायला लागले, तेव्हा भगवान श्रीकृष्णाला काही कळत नव्हतं का सगळं. बट ही नोज की दिस इज चॉईसलेस सिच्युएशन, हे असं होणारच. असंच ते होणार आहे, असंच चक्कर चालणार आहे. ते फक्त हसतात. बाकी ते काही करत नाही. ही जस्ट गोज विथ हिस त्या फ्लो सोबत. तर निधिध्यासन करायचं कारण किंवा हे ध्यान करायचं कारण हे आहे नुसतं रिफ्लेक्शन या सगळ्या गोष्टीतलं. नुसतेच डोळे लावून बसून ध्यान होत नसतं. ते करा तुम्ही. ते भगवंताचं नाव घ्या किंवा आपल्या इष्टावर आपण मन केंद्रित करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. पण त्यासोबतच या सगळ्या गोष्टींचा पण आपण विचार करायला पाहिजे. कारण जोपर्यंत हे आपल्यामध्ये आतल्या गोष्टीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत नाही, आपण जिथे कन्व्हिन्स होत नाही कुठल्या गोष्टी, तिथे आपलं मन जातं. तुम्ही बघा आपल्या जीवनात बऱ्याच गोष्टी करतो, पण जोपर्यंत आपण एखाद्या डिसिजनला कन्व्हिन्स होत नाही, तोपर्यंत डिसिजन आपण घेतच नाही. आणि तोपर्यंत आपली फुल पर्सनॅलिटी आपण ते काम करायला जात पण नाही. हाफ हार्टेडली आपण काम करतो. जेव्हा आपल्याला पटतं, तेव्हाच आपण काम करतो. तसंच जर ध्यान करायचं असेल, तसंच जर आपल्याला ते ध्यानामध्ये जर ध्यानाच्या त्या फळापासनं म्हणजे जी शांती आपण बघा बघितली, त्या शांतीला जर मिळवायचं असेल आपल्याला, तर हे रिफ्लेक्शन हे करणं फार आवश्यक आहे. तर मागच्या आपण क्लासमध्ये काही बघितले होते, की हे जे आत्मदर्शन जे करतो आपण, त्यासाठी म्हणून त्याचे जे काही फळ आहे, तिथे भगवंतांनी सांगितलं होतं आणि तिथे त्यांनी सांगितलं होतं, की चित्त उपरम, की ज्या मनातीमध्ये म्हणजे 20व्या श्लोकात ते म्हटलं होतं, यत्रोपरमते चित्तम निरुद्धम योगसेवा, की हे ध्यान केल्याने काय होईल? ध्यान केल्याने मला काही दुसरे काही शिंगणार नाही किंवा मला काही खूप काही त्याच्यामधनं काही पॉवर्स पण मिळवायच्या नाही. त्या मिळतील तुम्हाला. तुम्ही जर कॉन्सन्ट्रेशन केलं तर तुम्हाला चांगला पॉवर पण मिळतील.
जसं म्हणतात ना की त्या एका भिंगातनं जो सूर्यप्रकाश जर आपण व्यवस्थित आणला तर ते कागद जो खाली ठेवला कागद पण चढतो. तसंच जर तुम्ही खूप कॉन्सन्ट्रेटेड ध्यान जर केलं किंवा तसा अभ्यास जर केला तर त्यापासून तुम्हाला काही काही नक्कीच फळ मिळेल त्याचं. काही पॉवर्स पण तुम्हाला मिळतील, ऑकल्ट पॉवर्स. पण त्यामुळे तुमचं संसारित्व जाणार आहे का? त्यामुळे तुमच्यामध्ये खरोखर शांती येणार आहे का? ह्या अशा ऑकल्ट पॉवर मिळवल्यानंतर तुमच्यामध्ये ते पूर्णत्व येणार आहे का? हे आपण बघायला पाहिजे. म्हणून ते मागच्या वेळेस सांगितलं मागच्या क्लासमध्ये की असं केल्याने काय होणार, आपलं चित्त उपरम होणार. चित्त उपरम होणं म्हणजे की आपल्यामध्ये शांती येईल, मन हे होईल आणि नंतर काय, आत्मदर्शन आहे. दुसरं सांगितलं की त्या आत्म्याचं दर्शन करणं, की आत्ता ज्यावर मी बोललो की त्या सब्जेक्ट ऑब्जेक्ट रिलेशनच्या वरती येऊन आपण त्या शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव आत्म्याचं दर्शन करणं हे आहे. त्यानंतर ते म्हणतात की आत्यंतिकम सुखम, की हे ध्यान केल्याने की निधिध्यासन केल्याने काय होणार, आपल्याला आत्यंतिक सुख मिळणार आहे. क्षणिक सुख नाही, आपल्याला विषयामुळे काहीतरी क्षणिक सुख मिळतं, की मला पैसे मिळाले, मला माझ्या मनात काही गोष्ट मिळाली किंवा माझ्या मनासारख्या काही गोष्टी घडत गेल्या तर मला क्षणिक सुख झालं. पण हे आत्यंतिक सुख घडत नाही. म्हणून आपण मागे बघितलं होतं की त्याला कुठल्याही प्रकारचा अभाव नसतो. हा शाळेला त्यानंतर ते म्हणतात की तत्वनिष्ठत्व होतो. तत्वनिष्ठ म्हणजे स्थितच चलती, की आता जे त्याला मिळालं त्यापासून तो आता डेव्हिएट होत नाही, त्यापासून ठळत नाही, त्याची निष्ठा त्यावर तयार होते. आणि नंतर म्हणतात ते अत्यंत दुःख निवृत्ती. म्हणून ते म्हणतात त्या शेवटच्या याच्यामध्ये 22व्या मध्ये की यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम तद यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचारतो. की त्याच्यावर कितीही मोठी आपत्ती आली तरीही तो त्या आपल्या शांतीपासून तो टळत नाही. म्हणजे तो त्या शॉकमध्ये जात नाही. तो रिकवर फास्ट करू शकतो. कोण रिकवर फास्ट करू शकतो? ज्ञानी तर रिकवर असतोच नाही, पण असा साधारण साधक की ज्याचं असं निधिध्यासन आहे, ज्याचा असा थोडासा जीवनाकडे बघण्याचा विचार आहे, तर तो त्या मोडमधून पुन्हा बाहेर यायचा प्रयत्न करतो आणि त्याची रिकव्हरी ही फास्ट होऊ शकते, असं त्यांनी सांगितलं. आपण 13वा श्लोक बघू. तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संधित सनिश्चयो न योक्तव्य योगो निर्विघ्न चेतसा. आणि जो दुःखरूप संसाराच्या संयोगापासून रहित आहे व ज्याला योग ही संज्ञा आहे त्याला जाणले पाहिजे. तो तो योग आळस झाडून तत्पर चित्ताने व निश्चयपूर्वक करणे कर्तव्य आहे. आतापर्यंत आपण जे बघितलं त्याच्यानंतर शेवटचं ऍड करतायत की हे झाल्यानंतर काय होईल की आत्यंतिक सुख मिळेल. हा, आत्यंतिक सुख मिळेल. आता हे आत्यंतिक सुख लक्षात घ्यायला पाहिजे की ध्यानामुळे मिळत नाही. ध्यान हे फक्त मीडियम आहे. हा, की ध्यानामुळे जर आत्यंतिक सुख मिळालं असतं तर आपण सगळे जे लोक ध्यान करतात सगळ्यांनाच मिळालं असतं. ध्यानामुळे काय होतं की जे काही अब्स्ट्रॅक्शन आहे ते अब्स्ट्रॅक्शन फक्त आपण दूर करतोय. म्हणजे निधिध्यासन आपण करतोय, तर निधिध्यासन कशासाठी करतोय की ते मध्ये जे अब्स्ट्रॅक्शन आहे ते फक्त आपण दूर करतो आहे, इथे बघायला पाहिजे. नाही तर आपण मागच्याच बघितलं श्रीरामच्या जीवनामध्ये की त्यांना तर थोडं त्यांनी ध्यान केलं किंवा थोडी म्हणजे ते मातेसाठी सदैव रडायचे तर लगेच त्यांना मातेचं दर्शन व्हायचं. पण पुन्हा काही वेळेस पुन्हा त्यांच्यामध्ये तशीच ती इच्छा जागृत व्हायची की पुन्हा मला मातेचं दर्शन पाहिजे. म्हणजेच काय की मेडिटेशनमुळे कुठलं सुख येणार असेल तर ते जाणारं पण. म्हणजे मला एखादा काही लाईट दिसला, ज्योती दिसली, ओंकार दिसला, हे ऐकू आलं, ते ऐकू आलं, तर हे ठीक आहे, येतही असेल, मी त्याला हे म्हणत नाही. पण तो उद्देश नाहीये. ज्याला येत असेल असं करून तर त्यांनी म्हणायला पाहिजे की ठीक आहे, देवाची कृपा आहे माझ्यावर ते येत आहे, पण त्याच्या समोर जायला पाहिजे. कारण काहीतरी मिळवणं हा त्या याच्यामध्ये काही आपल्याला हे नाहीये. तर आता हे ध्यान कसं म्हणजे हे अत्यंत सुख कसं मिळतं तर आपल्याला आपलं जे अज्ञान आहे म्हणजे आपला स्वतःचा जो मगाशी सांगितलं की मी आणि माझं, हा, हे जे आपण इंद्रियांना किंवा इंद्रियामधून प्रकाशित होणाऱ्या गोष्टीलाच आपण जे म्हणतो की मी आहे, तसं नसून त्या इंद्रियांच्या मागे कोणी साक्षी आहे, त्या इंद्रियांच्या करवता कोणीतरी आहे, हे आपण बघायला पाहिजे.
आणि ती प्रॉक्सिमिटी असल्यामुळे म्हणजे इंद्रिय आणि मन आणि ते चैतन्य हे इतकं प्रॉक्सिमिटी इतकं त्याच्यामध्ये जवळ आहे, इतकं क्लोज आहे ते, की त्यामुळे आपल्याला ते भुरळ पडते की खरा कोण आणि चुकीचा कोण. आपण त्या चुकीच्याच त्याला आपण समजून बसतो असल माणूस, आणि असल माणसाचं आपल्याला दर्शनच होत नाही. तर म्हणून इथे म्हणतात की आपल्याला ते दर्शन घ्यायला पाहिजे, त्याच्यासाठी अज्ञान दूर करायला पाहिजे. कारण हे लक्षात घ्यायला पाहिजे की कुठल्याही गोष्टी कळून येणार नाहीये ते, म्हणजे आपण डॉक्टरकडे जातो तर डॉक्टर आपल्याला कधीच स्वास्थ्य देत नाही. डॉक्टर त्या स्वास्थ्यामध्ये आलेले अडथळे दूर करतो. कोणीही डॉक्टर तुमच्यावर क्लेम करत नाही मी तुम्हाला 100% तुम्हाला स्वास्थ्य देतो. डॉक्टर फक्त ते रिमूव्ह करतो की तुमच्यामध्ये हे 3 काय कफ, वात, पित्त याचे जे काही दोष आहेत ते तो फक्त दूर करतो. तसंच आपल्याला जर अत्यंत सुख पाहिजे असेल तर हे जे अडथळे आपल्यामध्ये, अडथळे कुठले की शरीर आणि मनाचं जे काही आपण तादात्म्य म्हटलेलं आहे साक्षीशी, ते तादात्म्य दूर करणं हेच फक्त आपल्याला कर्तव्य आहे. आणि म्हणतात ते की दुःख संयोग वियोग, की दुःखाच्या संयोगाचा वियोग म्हणजेच ते म्हणतात समाधी. की दुःख संयोग, आता सध्या आपला दुःखाचा संयोग आहे आपल्यामध्ये, आणि दुःखाच्या संयोगाचा वियोग जेव्हा होईल तेव्हा ती समाधी होईल आणि त्यालाच म्हणतात ते योग संज्ञितम. तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम. की ज्याचा दुःखाचा संयोग किंवा ज्याचं दुःख दूर गेलेलं आहे, थोडक्यात या ध्यानाच्या अभ्यासामुळे त्याचं दुःख दूर गेलेलं आहे. म्हणजे आपण मला बघितलं ना की ते रिकव्हरी फास्ट होते, की त्याच्यामध्ये तो जाईल पण रिकव्हरी फास्ट झाल्यामुळे त्या दुःखाचा संयोग जो आहे त्यापासून तो लगेच बाहेर निघतो. आणि अशा साधकाला ते म्हणतात योग संज्ञितम. आणि सनिश्चयोन योक्तव्य. आता हा ऍडवाइस करतात आपण शिक्षकांना की ही जी प्रॅक्टिस आहे ही निश्चयोन योक्तव्य, की ही बहिरंग साधना जी आहे निश्चयाने, थोडं निश्चयाने करायला पाहिजे. म्हणजे अशीच केली, कॅज्युअली केलं आपण काहीतरी, तसं होणार नाहीये. म्हणून मी नेहमी म्हणतो की हे जे आध्यात्मिक जीवन आहे हे संसारी असो की साधू असो, या सगळ्यांना 24 hours जॉब आहे. याच्यामध्ये कुठेच भगवंत किंवा आपलं शास्त्र मध्ये येत नाही. ते म्हणतात की तुम्ही एन्जॉयमेंट करा, तुम्ही पैसे कमावा, तुम्ही एन्जॉयमेंट करा, लाईफमध्ये सगळं करा, म्हणजे जे काही लेजिमेट आहे ते सगळं करा. पण ॲट द सेम टाइम यू मस्ट अंडरस्टँड की हे जे काही आहे हे सगळं चेंजिंग आहे, हे जाणार आहे, आणि त्याच्याकडे लक्ष ठेवून तुम्ही नक्कीच एन्जॉय करा. समजा एखादा ज्ञानी असेल पण त्याला आपण आईस्क्रीम दिलं तर आईस्क्रीम आवडणार नाहीये का? आवडेल. स्वामीजी तर ते एकदम चॉकलेटचं जर आईस्क्रीम मिळालं, चॉकलेट फ्लेवरचं आईस्क्रीम जर मिळालं तर स्वामीजी ते काही छोट्या मुलासारखे बसून राहायचे टेबल. म्हणजे त्याच्या मेमार्समध्ये आहे की ती जी घरातली ती बाई असायची, ती सांगायची की आता सगळ्यात शेवटी आपण चॉकलेट आईस्क्रीम सर्व करणार आहोत. तर त्यांनी लिहिलेलं आहे की स्वामी छोट्या मुलासारखीच वाट बघत बसायचे की केव्हा आईस्क्रीम येणार आहे. तर थोडक्यात ज्ञानी लोकांमध्ये पण हे असणार आहे. पण ते त्यावेळेस ते त्याचा एन्जॉयमेंटचा भाग घेतील, आणि नंतर जसं हे विषयांपासून सुख ते घेतात, लगेच ते सुख संपलं की ते ब्रह्मानंद सुखामध्ये निघून जातात. आपलं प्रॉब्लेम काय आहे की आपण सदैव विषय सुखावरच डिपेंड राहतो. आपल्याला सुख देण्यासाठी सदैव विषय पाहिजे असतो, कोणीतरी पाहिजे असतं, आपल्या सोबतचे संगी सोयरे पाहिजे असतात, किंवा आता जर म्हणाल तर आता मोबाईल पाहिजे असतो. म्हणजे आता जर मोबाईल दिला की आपण सगळ्यात सुखी आहोत. आमच्या इथे आम्ही म्हणतो की आम्ही एखाद तासात जातो, सगळं जातो. पण जर मोबाईल जर नसेल तर खरं बघायला पाहिजे 1 महिन्याचं जर कोणी मोबाईल विरहित जर राहू शकला तर ते बघायला पाहिजे. अवघड आहे सध्या काळामध्ये, की ज्या लोकांना, साधारण लोकांना, आपल्यासारख्या लोकांना पण, जे साधक आहेत त्यांनी पण जर हे केलं तरी ते अवघड झालेलं आहे. तर हा डिपेंडंट आनंद आहे आपला. ज्ञानी लोक काय, त्या ज्ञानी लोक पण मोबाईल वापरतील, ज्ञानी लोक पण खाण्यापिण्याची चंगळ करतील, पण ते झालं की लगेच ते ब्रह्मानंदात जातात. त्यांचं या विषयावर त्या डिपेंड राहत नाही. म्हणून ते म्हणतात की इथे निश्चयोन योक्तव्यम अनिर्विण्ण चेतसा. अनिर्विण्ण चेतसा म्हणजे उत्साह आहे की हे जे काही करायचं आहे ते असं मन मारून काहीतरी जोर जबरदस्तीने काहीतरी करणं तसं होत नसतं. ते जोर जबरदस्ती होणारी गोष्टच नाहीये, पण त्यात उत्साह आहे. उत्सेकम उदधे यद्वत,
की त्या उपनिषदामध्ये एक उदाहरण देतात की त्या समुद्राच्या काठाखाली एका चिमणीचं झाडावर घर होतं, चिमणं आणि चिमणीचं. आणि त्या दोघांचं काही कारणामुळे ते अंड जे होतं ते पाण्यात समुद्राच्या पाण्यात पडतं. तर ती चिमणी म्हणते की कशाला तू काळजी करतो, आपण आपल्या चोचीतनं पाणी हे घेऊन आणि बाहेर टाकून देऊ, म्हणजे समुद्रात खाली करू आपण. की ते अंड मिळवण्यासाठी म्हणून तो समुद्र आपण खाली करून टाकू. हा उत्साह, निर्विण्ण चेतसा, असा जर उत्साह असेल तर असं सुख मिळणं शक्य आहे. आणि बरेच वेळ आपल्यामध्ये उत्साह तो हळूहळू जसं जसं वय वाढतं तसा तसा आपला उत्साह पण कमी. मग आपल्याला पहिल्यांदा वाटत असतं की नाही होणार आहे, मग नंतर वाटतं की नाही आता ठाकूरांची इच्छा, मग नंतर वाटतं की प्रारब्ध, आणि तिसरं असतं की आपण प्रारब्ध, की प्रारब्ध जसं होईल तसं होईल, ठाकूर तर आहे. माताजींनी म्हटलंय की शेवटचा क्षण असेल तेव्हा मी दर्शन दिलं. ठाकूरांचे शब्द काय खोटे होणार आहेत का, माताजींचे शब्द काय खोटे होणार आहेत का. तर इथे आपण हळूहळू आपला उत्साह गमावत बसतो. त्याला कारण आहेत, वेगवेगळे कारण आपले. एकतर तशी आपण सवय लावून घेतलेली नाहीये मनाला, आणि ते कठीण आहे, इतकं सोपं नाही आहे. इट्स अ लाँग प्रोसेस. पण ही लाँग प्रोसेस आपल्याला आज कठीण आहे म्हणून न करण्यात काही हासिल नाही. तुम्ही आता जेवढं कराल ते करा ना. झालं तर चांगलं आहे. पण जे काही आता केलेलं आहे ते वाया जाणार नाहीये. हे पुन्हा तुमचं कॅरी फॉरवर्ड होणार आहे, हे बॅलन्स. केव्हा तर तुम्हाला करावंच लागणार आहे. नाहीतर हे हजारो जन्म, लाखो जन्म आपण येऊन जाऊन अशीच वाया घालवू. म्हणून ते करणं फार आवश्यक आहे. म्हणून इथे म्हणतात की ते निर्विण्ण चेतसा, की उत्साहाने, हा, आणि विषाद न ठेवता, कुठलाही निगेटिव्ह विचार मनात न येऊ देता हे करणं आवश्यक आहे. पुढे ते म्हणतात की संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान शेषतः मनसैवेंद्रिय ग्राम विनियम्य समंततः. की म्हणून मनुष्याने असं केलं पाहिजे की संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामनांचा निःशेष म्हणजे वासना व आसक्तीसह त्याग करून मनाने इंद्रियांच्या समुदायाला सर्वही बाजूंनी चांगल्या प्रकारे वश करू. आता पुन्हा इथे ध्यानाची प्रोसेस ते रिपीट करतायत भगवंत इथे, की जेव्हा तुम्ही ध्यान करता आहात, की ध्यान कसं करायचं, की इथे या सगळ्या जागतिक गोष्टींपासून मन आत घ्यायला पाहिजे. की सर्वान अशेषत, की सगळे जे काही आपल्या मनातले विचार आहे, ऍटलिस्ट ध्यान करताना हा हा सगळं आपण मन बाहेरच्या जागतिक विषयातनं, आपल्या बिझनेसमधनं, आपल्या व्यवसायातनं, आपल्या घरातनं, आपलं स्वतःच्या इंडिव्हिज्युअल सध्याचं आपलं जे स्थान आहे, कोणी आई आहे, कोणी बहीण आहे, कोणी मुलगी आहे, हे स्वतःचं आपलं स्थान विसरून त्यावेळेस आपण कंप्लीट त्याच्यात बुडून जायला पाहिजे ध्यानामध्ये. म्हणून ते म्हणतात की आणि कामान सर्वान त्यक्त्वा, की सगळ्या प्रकारचे संकल्प, कारण काम तयार कसा होतो, मनात इच्छा निर्माण कशी होती, संकल्प, की मी असं करेन. मग असं करेन म्हणण्यापासून संकल्प सुरू होतो. समजा मी ध्यानाला बसलोय आणि ध्यानात बसताना माझ्या पायाला कळ आली, मग लगेच सुरू होतं संकल्प, अरे मग डॉक्टर दाखवायला पाहिजे, मग आता एक कळ आली, मग असं झालं तर माझ्या गुडघ्यात प्रॉब्लेम होईल, आणि मग मी कशी चालेन, मग पुढे माझं काय होईल. झालं सुरू, पुढची चिंता सुरू झाली, आणि सगळं सगळं ते ध्यान तिथंच राहिलं. आणि ते कुठल्या डॉक्टरांना दाखवू, आयुर्वेदिक करू की होमिओपॅथिक घेऊ, यामध्ये सगळं सगळं मन निघून गेलं आहे. म्हणून ते म्हणतात इथे की संकल्प प्रभवान कामान, की आपल्या कामनेचा मूळ आहे संकल्प. म्हणतो की संकल्प जर आपण सोडला, ऍटलिस्ट 20 मिनिटं सोडा संकल्प, म्हणजे हा हा ही प्रॅक्टिस अशीच होत असते. 15 मिनिटं, 20 मिनिटं जे काही आपण वेळ बसू, तेवढ्या वेळापुरतं कुठले संकल्प करू नका. ही जरी प्रॅक्टिस ठेवायला पाहिजे आपण, तेव्हाच ते आपण करत ध्यान करू शकतो. कारण एक लक्षात ठेवायला पाहिजे की कुठलाही संकल्प हा एकदम येत नसतो. तर छोटासा विचार असतो पहिल्यांदा, आणि मग तो छोट्या विचारावर हळूहळू हळूहळू आपण ध्यान करतो. आपण सेकंड चॅप्टर मध्ये बघितलं की ध्यायतो विषयांपुंस संगस्ते उपजायते. की एखाद्या विषयावर आपण जेव्हा ध्यान करतो, तो ध्यान करताना पहिल्यांदा ते छोटं वाटतंय, मग काय एखादा विचार वाटतो, हा, की ती गाडी घेतली बरं झालं असतं, आता आरामात गेलो असतो आपण, पैसे तर आहे आपल्याजवळ, काय चारचाकी आहे, चारचाकी घेतली छान झालं असतं, बाहेर पोल्युशन आहे, गरम आहे, बस संपलं, हा एक विचार आला. मग त्या विचारावर रमंथ सुरू होतं हळूहळू हळू, आणि मग बघा 6 महिन्यामध्ये आपल्याला गाडी घ्यावंच लागते.
कारण इतकं मन त्याच्या विरुद्ध त्याच्याकडे ओढलं जातं बरोबर संकल्प केल्यावर. कुठलीही वस्तू घ्या. एखादा मोबाईल फोन घ्या. एखादा आता सध्या माझ्याजवळ जो आहे त्याच्यापेक्षा हायर क्वालिटी असेल, नाही त्यामध्ये ती वस्तू आहे, त्यामध्ये ती वस्तू आहे, बस झालं. म्हणजे हळू म्हणून कुठलाही किंवा राग, द्वेष हा पण एकदम येत नसतो. एकदम कोणी रागावत नसतं. तो तयार होत असतो आत हळूहळू. कधी एखाद्या मनात थॉट असतो पहिल्यांदा. खूप छोटा थॉट असतो. आणि तो थॉट हळूहळू आपला मोठा होत असतो. रिपीटेड थिंकिंग आपण त्यावर करतो आणि त्यामधनं तो तयार होतो. म्हणून म्हणतात की संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वाना शेषतः इंद्रियग्राम विनियम्य. आणि हे जे आपले पंच ज्ञानेंद्रिय आहेत, म्हणजे 5 आपले जे गेट आहेत, ह्या 5 गेट हे दरवाजे आहेत, त्यांना पण आपण कंट्रोल करायला पाहिजे. कारण त्यातनंच सगळ्या गोष्टी आपल्या आत जात असतात. तेच सगळे गेट आहेत. तेच सगळं म्हणजे डोळे, कान, नाक, हे ह्या सगळ्या गोष्टींना आपण कंट्रोल करायला पाहिजे. आता हे कंट्रोल किंवा हे संकल्प याच्याबद्दल जे सांगितले भगवंतांनी, हे थ्रूआउट आपण आपल्या जीवनात त्याचा उपयोग आणायला पाहिजे. पण इथे विशेषतः ध्यानाच्या वेळेस जेव्हा आपण मन एकाग्र करायचा प्रयत्न करतो, ध्यान करायचा प्रयत्न करतो, त्यावेळेसपासून सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे ही पूर्ण लॉंग प्रोसेस आहे. पूर्ण जीवनभर तर आपण हे करायलाच पाहिजे. संकल्पावर कंट्रोल असायला पाहिजे. या इंद्रियांचे जे गेट्स आहेत त्याच्यावर आपलं कंट्रोल असायला पाहिजे. पण त्यासोबतच त्या ध्यानाच्या पर्टिक्युलर त्यावेळेस पण आपण हा कंट्रोल करायला पाहिजे. नंतर उत्साह देतात म्हणजे भगवंत पुढे, शनै शनै रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चित्तयेत. ते म्हणतात क्रमाक्रमाने अभ्यास करीत उपराम म्हणजे शांत होत जावे, तसेच धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्याच्या ठिकाणी स्थापन करून परमात्म्याच्या शिवाय दुसऱ्या कशाचेही चिंतन करू नये. आता इथे भगवंतांना माहिती आहे, आपली सगळ्यांची कंडिशन भगवंतांना माहिती आहे की आपण किती पाण्यात आहोत. त्यांना माहिती असं नाही. त्यांनी सांगितलं बघा, पण त्यांना माहिती आहे की यांना संकल्प थांबवणं शक्य नाही आहे. त्यांचे विचार थांबवणं शक्य नाही आहे. शरीरावरचा बोध जाणं शक्य नाही आहे. हे सगळ्यांना भगवंतांना माहिती आहे. प्रत्येक आचार्याला हे माहिती आहे. म्हणून ते म्हणतात की शनै शनै, की सगळं हळूहळू करा, ग्रॅज्युअली. म्हणजे माझं जर म्हणजे वजन आता 40 किलो असेल आणि मला ते डॉक्टरांनी सांगितले 60 पर्यंत घेऊन जा, तर ते हळूहळूच होणार आहे. 2 दिवसात होणार नाहीये. किंवा माझं 100 kg मला जर 80 kg वर यायचं असेल ते एकदम खाली येणार नाहीये. तर कुठलीही गोष्ट तुम्हाला हळूहळूच करायला पाहिजे. तर म्हणून ते मग म्हणतात की शनै शनै रूपरमे, की तुम्ही हळूहळू हे मन कंट्रोल करायचा प्रयत्न करा किंवा ह्या अहम मम हा जो आपल्या मनावरचा भाव आहे तो तुम्ही काढायचा प्रयत्न करा किंवा देवाला शरणागत जा. या सगळ्या गोष्टी डोक्यात काय आहे की ह्या ज्या काही गोष्टी करतात त्या आपण परमेश्वराची शरण जाणं हे फार महत्वाचं आहे. ते जर गेलं तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या सुटतात. हा, नाहीतर ती जी गोष्ट सांगितली होती की त्या राजाच्या राजवाड्यामध्ये एक पाल असते आणि ती पाल तिला वाटतं की कारण ती राजाच्या राजवाड्यातली पाल तर तिचा मोठा सन्मान. तर तिला मोठ्या मोठ्या प्रोग्रामला इतर पाली बोलवायचे की चला आज इकडे फंक्शन आहे, आज किटी पार्टी आहे, आज ती पार्टी आहे. तर ती काय राजाच्या महालातली पाल आहे, तिचं मोठं हे आहे म्हणजे स्टेटस तिचं मोठं आहे इतर पालींपेक्षा. पण ती कुठल्याच प्रोग्राम जायची नाही. मग तिला एकदा मी विचारलं की तू इतके प्रोग्राम तुला बोलवते आम्ही की तू राजाच्या महालातली तू पाल आहे, तुला आम्ही बोलवतो पण तू येत का नाही. तेव्हा ती म्हणते की कसं नाही येणार, की मी जर आली तर राजाच्या हे छत आहे, छत कोसळून खाली पडेल. माझ्यावर किती मोठी जबाबदारी आहे छत सांभाळण्याची. तसंच आपलं असतं की नाही माझ्याशिवाय होणार नाही, हे असं नसतं, शक्य नाही, हे शक्य नाही. हा ठीक आहे, अपरेंटली ते आहे, पण म्हणजे प्रॅक्टिकली ते असेल पण काही काही गोष्टी आपण डिपेंड असतात, काही काही गोष्टी आहेत. पण एक लक्षात ठेवायला पाहिजे कशानेच काही कोणा थांबत नसतं. सो आपण आपला विचार करतो की नाही माझ्याशिवाय काही गोष्टी होणार नाही, तर ही गोष्ट आपण हळूहळू विचारार्थी काढून घ्यायला पाहिजे. आणि ते म्हणतात धृती गृहीतया, म्हणजे स्ट्रॉंग विल पॉवर लावून, स्ट्रॉंग विल पॉवर लावून आपण ते करायला पाहिजे. हा बोला. शरणागती जर आपल्याला आणायची असेल तर थोडक्यात आपण म्हणजे तुम्ही जर आता तुमचं स्वतःचं घर आहे, तुम्ही जर भाड्याच्या घरात असता तर काय आहे की तुमचं त्या घराबद्दल आसक्ती आलेली नसते. म्हणजे आपण जे काही आपल्याला मिळालं आहे भगवंताच्या कृपेमुळे किंवा आपल्या प्रारब्धामुळे जे काही आपल्याला मिळालं आहे
त्याचे आपण ट्रस्टी आहोत. त्यामुळे आपण सांभाळणारे आहोत. बाकी जे ॲक्चुअली जे काही आहे, ते सगळं भगवंताचं. माझं काहीच नाही याच्यामध्ये. म्हणजे असं जर असेल, म्हणजे तुम्ही आमचं तुमच्या घराचं जे काही आहे, जे घर तुमचं आहे, त्या घराला तुम्ही जर असं लिहून दिलं, की हे घर अजय महाराजांना मी दिलेलं. म्हणजे मला जर तुम्ही दान केलं तुम्ही घर, हां, गंमत करतोय बरं का. हां, तसं दान आपण जर घर केलं, तर त्या घराबद्दल बघा तुम्ही तुमच्यामधले हळू-हळू देऊन जाईल, की हे घर तर अजय महाराजांचं आहे. आता मी तर राहते आहे घरामध्ये. आपला प्रॉब्लेम होतो ही ओनरशिप. म्हणजे आपण शरणागत का होऊ शकत नाही, की आपल्यामध्ये ते ओनरशिप आहे, की हे माझं आहे. हे माझं असल्याशिवाय जाणार नाहीये. तर जर तुम्ही तुमच्यावर जर आता काही गोष्टी डिपेंड असतील, तर हे समजून घ्यायला पाहिजे, की मी आहे, मला भगवंत शक्ती देतात म्हणून मी करतोय. पण मी नसताना काही दुसरं करून काम करेल. आता कित्येक लोकांच्या जीवनात काय-काय प्रसंग येतात, म्हणून काय अडून बसतं का? भगवंत येतात आणि जातात. काम करून घेतात दुसऱ्याकडनं. इव्हन स्वामी विवेकानंद आले तरी पण मिशन चालू आहे. स्वामी विवेकानंद गेल्यानंतर काही अडलं कोणाचंच नाही काही. हां, हे ठीक आहे, की ती ओनरशिप जर आपण भगवंताचं हा प्रसाद मानून जर आपण सगळं करायचा प्रयत्न केला, तर बघा तुमची शरणागती नक्कीच येईल. की जेव्हा केव्हा भगवंताच्या याच्यातनं आपल्याला मी मागे एकदा बोललो होतो, की जेव्हा भगवंताच्या प्रसादामध्ये कधी ती कडू गोष्ट असेल, तर आपण फेकून देत नाही. आपण प्रसाद म्हणून खाऊन घेतो ते. आणि कधी गोड असेल, तेव्हा ती पण आपण प्रसाद म्हणून खाऊन घेतो. तिथे कडू आणि गोडचा फरक करत नाही आपण. तर जर ही ओनरशिप जर आपण दिली, की जर देवानेच सगळं केलं आहे, त्यामध्ये काही आपल्याला काही दुःख मिळालं, काही कडू गोष्टी आपल्याला जीवनात आल्या असतील, मिळाल्या असतील, तर तो पण देवाचा प्रसाद आहे. असं समजून घेणं हे कठीण आहे. परंतु याशिवाय दुसरा उपाय पण नाही. म्हणून थोडक्यात जर आपण ट्रस्टी जर राहिलो, की हे जे काही मला मिळालं आहे, आय एम द ट्रस्टी ऑफ धिस आणि मी फक्त मला आता ते वापरायसाठी दिलेलं आहे कोणीतरी आणि ते मला वापरायचं आहे. असा जर विचार केला, तर हळू-हळू ती आपल्यामध्ये शरणागती यायला वेळ लागत नाही आणि प्रत्येक गोष्टीत जर आपण म्हणजे जे काही आपले अचीव्हमेंट आहे, आपल्यामध्ये किंवा अचीव्हमेंट पण आहे आणि जे काही आपल्यामध्ये निगेटिव्ह गोष्टी पण आपल्यामध्ये येतात. हा केवळ भगवंताचा प्रसाद आहे, हा समजून जर आपण विचार केला, तर ही शरणागती आपल्याला येऊ शकते आणि प्रत्येक गोष्टीत त्याचा उपयोग करायला पाहिजे. आणि आणि भगवंतासमोर एकदम फ्रँक असायला पाहिजे. समजा माझ्या एखादी काही कामना आहे. तर ते भगवंताला सांगा ना, की मी इथे-इथे माझ्या मनात कामना आहे, हे असं मला पाहिजे. हा माझा काय म्हणतात त्याला, हा निगेटिव्ह पॉइंट आहे. तरी सांगा देवाला. कारण बरेच वेळा बघा हा प्रॅक्टिकल जीवनातला अनुभव आपला असा आहे, की एखाद्या गोष्टीत जर आपल्याला पाहिजे असेल ना, तर ते स्वस्थ बसू देत नाही आपल्याला मन आपलं. तर भगवंताला सांगा, की मला हे पाहिजे आहे. जर मिळालं तर तुझी इच्छा, नाही मिळालं तरी तुझी इच्छा. पण आपण विचार काय करतो, की ती मिळालं तर खरी मजा आहे. नाही मिळालं तर मग काय संपलं. तर जर मागायचं जरी असेल भगवंताला काही, तर भगवंताला मागा, पण इच्छा त्याच्यावर सोडा, की मला असं वाटतं मला हे मिळायला पाहिजे, बाकी तुझी इच्छा. असं जर प्रत्येक गोष्टीत आपण करत गेलो, तर छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये पण ती शरणागती येऊ शकते. जशी आपण मागे श्रीरामची गोष्ट बघितली होती, की रामेर इच्छा. की एखादा साधा बिचारा साधक होता, देवाचं नाव घेणारा माणूस होता, हां, ब्राह्मण. तर त्याच्या घरात चोरी होते. मग तो म्हणजे तो एखाद्या धर्मशाळेत झोपलेला असतो. इथे झोपलेला असतो त्याच्या बाजूला मग 2 रात्री चोर येतात त्या धर्मशाळेमध्ये आणि त्यांनी लगेच काही दिवसापूर्वी चोरी केलेली असते. तर त्यांना लक्षात येतं की आता पोलीस आले आहेत. तर ते काय करतात की त्याचे पैशाची थैली होती त्या तो जो साधक असतो तो ब्राह्मण त्याच्यावर सरकून देतात. मग त्या पोलिसांना दिसतं की ह्याच्यावर ती थैली आहे. ते घेऊन जातात. त्याला समजा बदडतात. तरी तो म्हणतो रामेर इच्छा. मग तो जजकडे जातो. मग जजला तो सांगतो सगळं. मग तेव्हा खरे चोर सापडतात. मग जजला दिसून येतं की हा तर निर्दोष आहे. मग त्याला सोडतात. तेव्हाही तो म्हणतो रामेर इच्छा. म्हणजे पोलीस जेव्हा तो घेऊन जातात तेव्हाही रामेर इच्छा. पोलीस त्याला जेव्हा बदडतात तेव्हाही रामेर इच्छा. आणि हे सगळं झाल्यानंतर तो न्यायाधीश जेव्हा सोडतो, तेव्हाही तो म्हणतो रामेर इच्छा. तर ही रामेर इच्छा येणं हे ह्या सगळ्या प्रयत्नामुळे कंटिन्युअस प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींमुळे जर आपण ते आणलं, नुसतं तोंडाने नाही. पण आज जर आपल्याला इव्हन नाही म्हणलं तरी चालेल.
पण आज जर आपला खरा खरा तसा जर दृढ अनुभव असेल की नाही हे देवाची इच्छेमुळेच होत आहे, त्यांचं जर इच्छा नसते ते झालं नसतं माझ्या हातनं, तर असं जर केलं आपण तर नक्कीच आपल्यामध्ये येऊ शकतात. तर इथे म्हणतात की धृती गृहीत आहे आत्मसंस्थम मन कृत्वा, की अशा ठिकाणी आपण मना मन त्या आत्म्याकडे किंवा भगवंताकडे आपण घेऊन जायला पाहिजे. आणि त्यामुळे आपल्याला ह्या साक्षी किंवा हे ज्ञानाला जो काही आनंद असतो, पूर्णत्व असतो, ते पूर्णत्व आपल्याला मिळू शकेल. म्हणून इथेच थांबू आज. पुढे बाकी नंतर पुढच्या क्लासमध्ये बघू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.